भाई निघा ना यार, हाँ अरे 5 मिनिटावर आहे कुठं आपल्याला ट्रेनने बसने यायचं। हेलो गाइस, तो हम बॉम्बे आए थे फैजू भाई को मिलने के लिए। गुड मॉर्निंग मंडळी, आमच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आजचा आमचा गावचा दुसरा दिवस आहे सुट्टीचा। सकाळी लवकर उठून आम्ही सगळ्यांची चहा पाणी झाले आणि आता जाणार आहोत आम्ही रिसॉर्टला। हाँ सही है, सही है। हाय का तो चहा त्याच्यात आहे पण जा येतच नाही। रिसॉर्टला शूट करायला मिळेल पण पाऊस नसेल तर, कारण की पाऊस भरपूर आहे गावी। तुझा मोबाईल भिजला चालेल ना? नाही काय नाही, अमृतकडे आयफोन 15 आहे त्यामुळे चालेल भिजला बॅकअप ठेवा काय। निघालो की परत व्हिडिओ चालू करू। आता जरा चहा नाश्ता होते, बाकीचा ब्लॉग कंटिन्यू करूया। भाई निघा ना यार, चल ना। हाँ अरे 5 मिनिटावर आहे कुठं आपल्याला ट्रेनने आणि बसने यायचंय। सुकू आपण। काम झालं की नाही मेकअप? व्ह्यू बघा, व्ह्यू गावचा व्ह्यू बघा। ही आमच्या घराची बॅक साईड, मागे पण 3-4 घर आहेत। ही आपली फ्रंट साईड। भारी वाटतं एकदम असं कधी वाटतं की गावी सेटल हो, पण गावी सेटल नाही होऊ शकत, कारण की आपल्या हातात म्हणजे काम नाही आहे सध्या। असं काही भेटेल काम नाही असं नाही, पण थोडं कॉम्प्रोमाइज करायला लागेल। कोणतरी एकटा येऊन आधी इथे काहीतरी कामधंदा सेटल करून नंतर मग ठरवू शकतो की काय करायचं काय नाही। हॉरेबल असं काही नाही आमच्या गावी, पण आम्ही आमच्या घराच्या वरती जे आहे ना त्याला आम्ही टेप बोलतो। जंगल आहे पूर्ण टेपात, असं पहिल्यापासूनच सगळे तसंच म्हणतात टेपात। पहिले तिकडे आम्ही कधी असं बघायचं पण नाही, तिकडे जातो मागचं की समजा ह्या घरातून ह्या घरात जायचं झालं काय हा घेऊन ठेव। ह्या घरातून ह्या घरात जरी जायचं झालं ना तर जुनं अंगण होतं, तर त्या अंगणातून डायरेक्ट इथून जाऊन म्हणजे ह्या घरातून डायरेक्ट स्टार्ट केलं की समोरच्या घरात जाऊन डायरेक्ट एंड करायचं। बाकी वरती मागे पुढे कुठेच काय बघायचं नाही, एवढी भीती वाटायची। आता एवढं नाही काय वाटत, पण तरी पण रात्री भीतीचं थोडं मॅटर करतं। हे झालं नाही यांचं, हे लोक निघत नाहीत यार। हेलो गाइस, तो हम बॉम्बे आए थे फैजू भाई को मिलने के लिए, बट फैजू भाई तो मिले नहीं, तो हम जा रहे हैं अभी रिसॉर्ट डुबकी लगाने। स्टार्ट। मला घाबरताय, बाजारात नवीन मसाला आलाय, हा घ्या मसाला। रोलिंग ऍक्शन म्हणते आपण आता पोहोचलोय रिसॉर्टला। पार्क एक्वाजेट अशी मराठीत लिहिले आहे आपण। आतमध्ये रिसॉर्ट कसा आहे तो दाखवतो तुम्हाला 2 मिनिटं। ओनरचं रिसॉर्टच्या बाजूलाच रिसॉर्टच्या बाजूला जे ओनर आहेत ना त्यांचं घर आहे, आणि आतल्या साईडला रिसॉर्ट आहे। आम्हाला थोडं डाऊटेबल होतं की आता पावसाचे दिवस चालू असेल नसेल, जास्त क्राऊड येतोय की नाही, पण तो येईल अंगावर किडा नाही, अंगावर नाही आहे क्राऊड,
थोडाफार असं ते म्हणत होते. हे बघ गाड्या लागल्या भरपूर. तर आम्ही पण बोललो की ठीक आहे आपण पण जाऊन येऊ. 3 गाड्या लागल्या तिकडे. काय ग ज्योती शिंकते नुसती. भावाच्या रिसॉर्टला आणि भावाला इज्जत आहे. माझंच नाव आहे रे त्याच्यावर, असं का वाटतं मला. म्हणजे रिसॉर्ट बघू शकता, तिकडे रेन डान्स आहे. हा काहीतरी नवीन आयटम आलेला आहे, मला पण आता माहित नाही. पाणी निघतं ते माहिती आहे, पण त्याला काय बोलतात ते माहित नाही. हे लहान मुलांसाठी आहे आणि मोठ्या मुलांसाठी स्विमिंग पूल त्या साईडला आहे. सिलेक्टेड स्लाइड्स आहेत, पण खूप भारी आहे. म्हणजे मे महिन्यात आलो आम्ही, पण शूट करता आलं नव्हतं, अनप्लॅन्ड होतं. आणि हा एक्झॅक्ट तुम्हाला सांगतो कुठे आहे की आपण खेडवरून दापोलीला जो रस्ता होतो, खेड दापोली रस्त्याला वाकोलीच्या जरासं पुढे शिरशिंग फाटा लागतो, शिरशिंगे फाटा. त्या शिरशिंगे फाट्यावरून म्हणजे एक फाटा लागतो, तिथून आतमध्ये गेलो की पुढे आमचं गाव आहे शिरशिंगे. आणि त्याच्या आधीच जस्ट एक मला वाटते त्या फाट्यावरून 201 मीटर 100-200 मीटरवरती हा रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट एक नंबर आहे, खाण्यापिण्याची पण सोय आहे. मागे तुम्ही बघू शकता ह्या साईडला. आणि तासाचे 100 रुपये. तुम्ही 1 तास 2 तास तुमच्यावर जसं तुम्ही जाल तसं, पण तासाचे 100 रुपये. आणि इथे चेंजिंग रूम या साईडला, लॉकर, चेंजिंग रूम सगळं आहे. शॉवर पण आहे अमृत माहिती आहे, गरम पाण्याचा शॉवर. गिझरवाला नाही, पण का माहित नाही कसं काय, पण स्टार्टिंगला गरम पाणी येतो. लास्ट टाइम आम्ही गेलो ना, एकदम कडकडून चांबडी भाजली एवढं गरम पाणी. करेल आता उतर्या 11:30 सांगितलं ना. 11:30 ते 11:30 लावलं ना त्याने. एकट्यालाच लावलं सगळ्यांना. नाश्ता त्याला सांगितलंय आम्ही, पण आम्ही आत्ता नाही नाश्ता करणार आहोत. सगळं झाल्याच्या नंतर पूल बिल मोडण्याचं कसं सर्व ढवळेल म्हणा किंवा पाणी. तर मंडळी स्विमिंग पूलमध्ये उतरलेत सगळे. मी म्हटलं थोडंसं शूट करून नंतर उतरतो. हा शूट अमृतच्या मोबाईलवर iPhone 15 वरती आहे. माझ्या मोबाईल मी ठेवून दिला, कारण भिजला तर त्याचं काम भारी होऊन जाईल. हो जलपरी 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 बघा, जलपरी तरी जलपरा आहे. तर पाऊस येतो जातो त्यामुळे भीती वाटते मोबाईल वापरायचं की नाही कसं काय. अमृतचं 15 चालून जाईल, एवढं काय लगेच हे नाही होणार. एन्जॉयमेंट बघू शकता तुम्ही चालले. या मागच्या साईडला राईड्स आहेत, स्लाइड्स सॉरी राईड्सला स्लाइड्स. हे लहान मुलांचं आहे स्विमिंग, तेवढंच आहे, जास्त नाही त्यापेक्षा. तिकडे कोण आहे? तर मंडळी मिसळ पाव आले आणि सगळ्यांना खूप भूक लागली, त्यामुळे सगळे तुटून पडले. आपण पण मिसळ पाव खायला गेले, भूक लागली भरपूर. दुसरं काय तरी आली हां. दुसरं काय त्या इकडे दुसरं काय आयटम नाही. घरी जाऊन आम्ही भाकरी बुर्जी आणि भाकरी बनवा ना, बुर्जी आणि भाकरी खाणार आहोत. बघा संध्याकाळ जाऊन बाकीचा प्रोग्राम काय ठरला नाही. तर आजचं मला वाटतं आजचा एकच कंटिन्यू करा. तर मंडळी चिकन आणि वडे पण थोडंसं टेस्ट करायला मागवलं आहे, कारण की काही जण खात होते. तर म्हटलं आपण पण टेस्ट करूया, अमृतला खायचं होतं म्हणून. तर जास्त काय बोलत नाही, आम्ही खाऊन बघूया, टेस्ट करून सांगतो कसं आहे. वडे भारी आहेत, अमृत वडे भारी आहेत. हा आम्हाला नको, आम्हाला नको. हा रे आम्हाला नको.
खेळायला चला बाई, खेळायला चला. तर म्हणजे आम्ही विहिरीकडे चाललोय आमच्या. या लोकांना विहीर दाखवायचे, असं वाटतं कोणतरी गौंडान जायचंय. आणि त्यात माऊच्या बांगड्या. ओके. त्यातली एक फुटली मग अशी. नाही यार, माझा मोबाईल नाही आहे. वन्या, हा खाली रस्ता बघा. असा आहे, असा आहे, वन्या. खाली बघा. हा रस्ता आहे ना, हा असा आहे. कुठला रस्ता, कुठली वारा पिसाट वाहे. म्हणजे रस्ता एकदम गवंड एकदम खतरनाक आहे. बघू शकता. अरे या माशीच्या रे. कसं वाटतंय, कसा एक्सपिरियन्स अमृत? चोळा सैरा वैरा वारा पिसाट सारे पान पान शांत आहे बावल्या उन्हाच्या निशब्द तरंग उठले. रात्री सखे चाले. म्हणजे पाणी बघा, चिकार आहे पाणी, चिकार. जास्त खोल पण नाही पाणी. बघा एकदम असं वाटतं की हाताला पण लागेल एवढं पाणी आहे जवळ. पाणी बघ इथे. आग वा एवढं पाणी आलं वरती. पाणी आलंय बघ. भारी. भारी. चोळा सैरा वैरा वारा. इकडे इकडे यातून पाणी येतं आपल्याला. हा नुसती विहीर. मोटर लावले काय डायरेक्ट. तर मंडळी गावी खूप पाऊस आहे, खूप. हे बघा पावलाचं पाणी बघा तिथे खूप, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडतोय. आम्ही आता जेवणाची तयारी चालली आहे. जेवून लगेच 8:30ला निघायचं आहे, कारण की 9ची गाडी आहे. 9 वाजेपर्यंत गाडी येणार आहे. रिक्षावाला सांगितलं. पाऊस बघायला पडतो. ह्याच्या अंदाजावरून तुम्ही समजू शकता की पाऊस किती आहे. आणि हा असा सेम रात्री कंटिन्यूच पडवतो पाऊस, कंटिन्यू. थोडंफार फोटो सेशन आता केलं आम्ही थोडंसं पावसात. भिजलो तर आहेच ऑलमोस्ट, हे काय. पण थोडंफार फोटो सेशन झालं. आता जेवणाची तयारी चालू आहे. जेवणामध्ये आज बुर्जी आहे, भाकरी आहे आणि राईस आहे. राईसचं काहीतरी करतायत, काय माहिती काय करतात. पण आहे, एक मिनिट दाखवतो तुम्हाला. तयारी चालू आहे जेवणाची. भाकऱ्या झाल्या ना, भाकऱ्या झाल्या. किती वेळ भिजलाय. मंडळी बुर्जी प्रोसिजर चालू झाली बुर्जी बनवायची. तिकडे काय टाकलंय. ओके. पहिला ऑमलेट करून दिलं. ऑमलेट म्हणजे फक्त त्याच्यामध्ये
धड बनव नाहीतर जीप चावली जाईल. धड बनव एकदा धड बनवली ना असं असं एकदा धड बनव. ब्लॅक पेपर पाहिजे होता. ब्लॅक पेपर आता नाही आपल्याकडे. गॅस बघ किती असते. भाकरी वाजली आता. तर मंडळी गाडी येईपर्यंत पत्ते पिसणं चाललंय. पाऊस भरपूर आहे, सगळे भिजले तरी पण पत्ते पिसणं वन साईड चाललंय. किती लागले चौका तुला दाखव. कोण जिंकला? आता एक पत्ता. पाऊस एकदम वन साईड चाललाय. इकडे पाणी भरलेलं ते आता निवळलंय पूर्ण. इकडचं पाणी दिसेल नाही दिसत. तर म्हणजे आम्ही आता रिटर्न निघालोय. पाऊस एकदम एक्स्ट्रीम लेवल आहे. एवढा पाऊस आहे की पूर्ण पुलावरून पाणी बिणी वाहत आहे. त्यामुळे रिक्षावाला एकही जण यायला तयार नाही. आणि आम्हाला आमच्या वाडीपासून शिरशिंग फाट्यापर्यंत चालत यायला लागलं. आणि एवढं आहे ना की पूर्ण भिजलो आहे. बॅगा बिगा सगळ्या वन साईड सगळ्या भिजल्या पूर्ण. आता गाडीवाला फोन केला, तो पण बोला की जरा अर्धा तास लेट होईल. तर मी हे ब्लॉग सगळे टाकेन. तुम्हाला कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आमच्या सगळ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त तुमच्या जेवढे सगळे असेल ना त्यांना शेअर करा. आणि सबस्क्राईब करायला सांगा. आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढले पाहिजेत. तुम्ही एन्जॉय कराल हे सगळे ब्लॉग नक्कीच. 101% ही माझी गॅरंटी असं मला तरी वाटतं. आणि लेट्स सी बघा आता पुढचे ब्लॉग कुठे गेलो तर नक्की येतील. किंवा नाही गेलो तरी पण येतील. काय ना काहीतरी छोटे मोठे कंटेंट जे काय असेल ते मी शेअर करेन. गावचे काही शॉर्ट्स आहेत ते पण मी शेअर करेन. तर तुम्ही बघायला नक्की विसरू नका. बाय.